हा, हे हे ती झालंच नाही ना, बोललीच नाही ना. सो रसिका आहेस का तू? गेली रसिका नाही आहे सर. आहेस का? ओके. रेकॉर्डिंग नाही झाली का सर? नाही झाली. परत एकदा करायला लागेल. किंवा बसतो आता. Okay, so we came to progress sheet. Then comes to program suggestion and price presentation. So program suggestion is what? जसं मी आता एक्झाम्पल दिलं की टपरीवर जाऊन तो म्हणणार कॉफी, तो कॉफी द्या. But when you go to 5-star hotel, what is he going to say? So what kind of coffee would you like? You want to have black coffee or do you want to have coffee with milk? Would you like to try something special? And then you suggest. That is the difference. So here you have to suggest. मला कळलं नीड अनालिसिस मधनं त्याचा गोल काय. Now you have to suggest that I suggest for you. तुम्हारे पास लिमिटेड प्रोडक्ट है. लिमिटेड मतलब जिम ही है ना, अभी 5 एस्पेक्ट है और क्या है, पर तुमको उसके हिसाब से उसको समझना है. See, according to me, complete fitness package is best. Why? One, it has group classes. ग्रुप क्लासेस भी आपके लिए इंपॉर्टेंट है बिकॉज ये तो बोर हो जाओगे रोज आके ट्रेड. सो कभी जुम्बा करो, कभी योगा करो. इट इज वेरी वेरी इंपॉर्टेंट. उससे आपका फ्लेक्सिबिलिटी भी हो जाएगा. जो हमने 5 एस्पेक्ट डिस्कस किए सारे हो जाएंगे. टू वी हैव स्विमिंग. स्विमिंग स्विमिंग व्हेरी इंपॉर्टंट. रिकव्हरी फास्ट होईल तुमची. स्विमिंग मध्ये इट्स व्हेरी गुड एंड्युरन्स ट्रेन. कधी असंच कंटाळा आला असेल, तुम्ही थोड्या पाण्यात जरी बसलात ना तरी त्या बॉडी टेम्परेचर मध्ये चेंज होतो. मग तुम्ही म्हणलात तुम्हाला गुडघ्यामध्ये पेन, तर वॉकिंग इन द पूल इज ऑल्सो व्हेरी गुड एक्सरसाइज फॉर दॅट. असं यू हॅव टू कनेक्ट युअर प्रोडक्ट. प्रोडक्ट तोच आहे आणि तो सगळ्यांसाठी सुटेबल आहे. ते तुम्हाला त्याच्या नीड्स प्रमाणे त्याला फिट करायचं. सो अकॉर्डिंग टू मी दिस पॅकेज इज बेस्ट फॉर यू. दिस विल गिव्ह यू द रिझल्ट जे आपण डिस्कस केलेले आहेत. So in this you will have this, you will have this, you will have this, and this is what I recommend for you. The price structure is then closing ला तुम्ही जाता. The closing is a completely 8 steps ची वेगळी प्रोसेस. ते आपण उद्या शिकू. त्यात 8 स्टेप्स आहेत. मग आपण सजेशन दिल्यानंतर मग आपण क्लोजिंग कडे जाऊ. आणि मग क्लोजिंग झाल्यानंतर वी टेक रेफरल ऍट द पॉइंट ऑफ सेल. सर सॉरी पण सर मला एक क्वेरी होती. हा. सर आपण सगळंच केलं, समजा ग्रीटिंग वगैरे जे काय सेल्स जे आपण व्यवस्थित समजवलं, सगळं केलं सर. पण असा एक क्लायंट होता सर की त्याने त्याचा शेवटपर्यंत नंबर दिलाच नाही. ऐकून घेतलं जे काय होतं, ओके ओके हा ठीक आहे चालेल, म्हणजे व्यवस्थित सगळं आम्ही सांगितलं, पण लास्ट पर्यंत त्याने नंबरही दिला नाही आणि सो तो म्हणला 3 दिवसांनी सांगतो. सो त्यावेळेला कॉन्टॅक्ट कसा करायचा आपण त्या, किंवा त्यांना कसं हँडल करायचं त्या पॉइंटला? ओके. तर सगळ्यात फर्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट, चान्सेस ऑफ गेटिंग द नंबर. एक ना एक गेस्ट रजिस्टर ठेवायचं असतं म्हणून फ्रंट डेस्कवर. यू नीड टू हॅव अ गेस्ट रजिस्टर. तुम्ही कुठल्याही बिल्डिंग मध्ये एंट्री करता किंवा तुम्ही कुठेही जाता तर सिक्युरिटी रिझन साठी कोण आलंय त्याचं नाव नंबर लिहिणं गरजेचं आहे. सो दॅट कॅन बी गिव्हन टू सिक्युरिटी और दॅट कॅन बी केप्ट ऍट द फ्रंट डेस्क. की आल्यावर काही बोलण्याच्या आधी गुड मॉर्निंग सर, प्लीज फिल युअर डिटेल्स हिअर. दिस इज अवर गेस्ट रजिस्टर. आणि त्याला ते डिटेल्स भरावेच लागतात कारण ही अंडरस्टँड मी का भरायचंय. दिस इज सर फॉर सिक्युरिटी रिझन्स. कोणी इकडे व्हिजिट केलेलं आहे. दिस इज अ पब्लिक प्लेस ना. पब्लिक प्लेस आहे. कोण आलंय गेलंय. ऍक्च्युली तुला माहिती आहे कॉर्पोरेशन आणि पोलीसचा मॅन्डेट आहे फॉर जिम. हा लॉ आहे की तुमच्या इकडे कोण येतंय कोण जातंय त्याचा रेकॉर्ड तुमच्याकडे असला पाहिजे आणि आम्ही तुमच्याकडे कधीही मागणार. यू नीड टू हॅव इट. जर ते नसेल ना तर तुमचं बिझनेसचं लायसन्स कॅन्सल होऊन जातं. यू कॅनॉट डू दॅट बिझनेस. पण सर आम्ही त्यांना खूप कन्व्हिन्स केलं होतं नंबरसाठी, पण शेवटपर्यंत त्यांनी नंबर काही दिलाच नाही आम्हाला. हो, कारण तुम्ही असं कन्व्हिन्स नाही केलं. नाही सर. तो आल्या आल्या यू नीड टू हॅव अ व्हेरी नाईस गुड लुकिंग रजिस्टर जे डेस्कवरती असलं पाहिजे. आणि आल्या आल्या गुड मॉर्निंग सर, सर प्लीज फिल इन युअर डिटेल. त्याच्यामध्ये नाव, नंबर, ईमेल ऍड्रेस, डेट ऑफ बर्थ दिली तर दिली, हे त्यांच्याकडनं भरून घ्यायचं. कारण खूप सारे असे गेस्ट असतात जे का नंबर देऊन नंतर देतो किंवा नाही सांगतो तुम्हाला प्रोडक्ट सांग. असे खूप सारे लोक असतात. दॅट शोज की त्यांना तुमच्यावरती फेथच नाही. वाटतं की यार तुम्ही त्यांना कॉल करत बसणार आणि त्याच्यासाठी तुम्ही मागताय. सर सिक्युरिटी रिझन साठी आम्हाला हे लक्ष ठेवायला लागतं. आणि कॉर्पोरेशनचा रूल आहे, पोलीसचा रूल आहे, आमच्याकडे चेकिंग होतं की कोण येऊन गेलंय कोण नाही.
सो वी कॅनॉट टेक दॅट रिस्क. सो प्लीज मेन्शन युअर नेम अँड नंबर. आणि तुम्ही फोन नको असेल तर समोर DND लिहून टाका, आम्ही तुम्हाला फोन नाही करणार. ओके. हा. So, येस असं तुम्ही येस जर सर. समजवलं ना तर प्रत्येक कोण शक्यच नाही तर मग घरी पाठवून द्यायचं. त्याला नंबर पण द्यायचा नाही, तो काय जिम जॉईन करणार. सर आपण एक ऍक्च्युली त्या दिवशी रिलेशनशिप, तसंच झालं. समोर तो क्लायंट आल्यावर हा आपण सर, कसं तो माहिती का, क्लायंट हाऊ डू आल्यावर आय आम्हाला काही एक्सप्लेन, बोलताच येत नव्हतं. हाऊ डू आय एक्सप्लेन इज, आय ऑलवेज एक्सप्लेन दोस हा. सच रिजिड लोक असतात. सर वी आर स्टार्टिंग अ रिलेशनशिप, हम्म. तुम्ही इकडे रोज येणार. सो इट इज अ रिलेशनशिप अँड यू हॅव टू कीप फेथ. यू पुट DND ओव्हर देअर, आय विल नॉट सेंड माय नंबर डिटेल्स टू. बरेच वेळा लोक खोटा नंबर पण लिहून टाकतात. हो. ओके. आणि तुला इन दी एंड तुला सांगतो, जर तू ही अख्खी प्रोसेस नीट केलीस ना तर तो एवढा इम्प्रेस होणार आहे ना, तो समोरनं तुला नंबर काय पैसे भरून राहणार आहे. येस सर. तो बरोबर. जर असं असेल, दॅट्स अ गुड चॅलेंज टू यू, टू अ गुड सेल्स प्रोसेस. त्याचं ट्रस्ट जिंकला तर तो का नाही देणार नंबर. येस येस सर. सो दीज आर द 10 स्टेप्स. प्रयत्न करेल सर मी अजून. होणारच, प्रयत्न नाही होणारच. So these are the 10 steps of sales. This is what we have to do when somebody comes. आता कॉल्स साठी जे तू लिहिलेलं असतो 6 steps, कॉल्सचे 8 steps असतात. कॉल्स साठी आपण त्यातले 8 steps घेतो. फर्स्ट इज इंट्रोडक्शन, क्वालिफाय, फोनवरती क्वालिफाय करून घ्यायचं. सर कुठे राहतात तुम्ही. इंट्रोडक्शन म्हणजे स्वतःचं इंट्रोडक्शन. हु आर यू, व्हॉट इज युअर डेझिग्नेशन. अर्बॉन्सचं इंट्रोडक्शन. लोकांना माहिती आहे का अर्बॉन्स 4 ब्रांच. अर्बॉन्स इज नॉट दॅट फेमस येट. अजून तर 4था आता चालू होत आहे. सो जोपर्यंत तुम्ही 300-400 नाही करत ना, तोपर्यंत एवढे फेमस नाही होत. आणि सो यू हॅव टू इंट्रोड्यूस की व्हॉट इज अर्बॉन्स, काय करतं अर्बॉन्स. त्याच्यानंतर गणेश AC कमी कर ना, त्याचं टेम्परेचर 26 ठेव आणि फॅन स्पीड पण स्लो ठेव. So in that case, what you do is, out of that 10 steps of sales, calling मध्ये you have to do introduction, introduction about yourself, introduction about Urbounce. Urbounce is a luxury gym brand. Okay, we are about that 5-star experience to our fitness enthusiasts. Urbounce is always where you get the best of equipment, certified trainers, and this is our 4th branch. It has been 9 years in business. This is the first branch. It's been 9 years. Then you qualify. So where do you stay? Do you stay near Pipli Saudagar? Which area? What society? To know about that area, you can ask about society. So qualify ki जवळच राहतो. Need analysis. On the call, need analysis खूप डिटेल मध्ये नाही होऊ. शॉर्ट मध्ये की व्हॉट इज युअर हाईट अँड वेट. तुम्ही बघितलं नाही तर मला अंदाज येतो की हा जाड आहे का हलका